आज उमेदवार अर्ज भरायला आलाय, काय नक्की सांगाल? काय नाही, आपण भारतीय जनता पार्टीतून उमेदवारीसाठी मसूर जिल्हा परिषद गटातून मागणी करत होतो, पण उमेदवारी डावलल्यामुळे आज सर्व लोकांच्या, माता भगिनींच्या, ज्येष्ठ मंडळींच्या आग्रहास्तव रात्री अगदी उशिरा 10-10:30 निर्णय झाला आणि मसूर जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवारी भरण्याचा आज आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि आमचे मोजके सहकारी घेऊन आज आम्ही अर्ज भरण्यासाठी इथं आलेलो आहोत. भाजपमध्ये म्हणजे उदयन महाराजांचा कट्टर कार्यकर्ते असूनही आणि इतके वर्ष काम करूनही आणि महत्त्वाचं इतकं संघटन करूनही का डावललं गेलं, नक्की काय झालं? काय आहे, तुम्ही प्रश्नच विचारताना विचारला की उदयन महाराजांचे कार्यकर्ते आहात. पहिला मुद्दा म्हणजे मी उदयन महाराजांचा कार्यकर्ता नाही, मी त्यांचा मावळा आहे आणि एकंदरीत पाहता उदयन महाराजांचे संपूर्ण आयुष्य, मग ते सामाजिक असेल आणि राजकीय असेल, ते संघर्षातून निर्माण झालं आहे आणि आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करायचं ही उदयन महाराजांनी शिकवण दिलेली आहे. आणि उदयन महाराज आज आमचे दैवत आहेत आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच मसूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दाखल करण्याचा आज आम्ही निर्णय घेतलेला आहे. पुढची दिशा कशी असेल, अपक्षच की इतर कुठल्या पक्षाचा विचार करतात? ना, अपक्ष हा निर्णय घेतलेला आहे. इतर पक्षातून कुठल्याही निवडणूक लढणार नाही, कारण जनतेच्या समोर जाताना आज अपक्ष म्हणून समोर जाणं हे सगळ्यांचा आग्रह आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षातून उमेदवारी न लढता अपक्ष लढायचं हा आमचा निर्णय झालेला आहे. खाली गणामध्ये कसं पद्धतीनं तुम्ही करताय? आता आम्ही मसूर गणातून पण 2 उमेदवारी अर्ज आज आमच्या सहकाऱ्यांचे दाखल करत आहोत. त्या गणातून पण एक अर्ज दाखल करत आहोत आणि त्यानंतर उद्या संध्याकाळी सगळे बसून रूपरेषा ठरवण्यात येईल आणि अगदी आज संध्याकाळपासूनच माझे गाव चिखली आणि आमच्या चिखलीतूनच आज संध्याकाळपासूनच आम्ही प्रचाराचा शुभारंभ करत आहोत.